आपण नेहमी हॉटेलला किंवा रेस्टॉरंटला जेवायला गेले की सगळ्यात पहिलं मागवतो ते स्टार्टरमध्ये आपली नेहमीची डिश असते ते चिली पनीर. आता हे चिली पनीर घरच्या घरी बनवायचं असेल तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतंय की पनीर रबरासारखं होतं किंवा कढईला चिटकून बसतं किंवा तेलामध्ये विरघळतं. आज आपण अगदी हॉटेलसारखं रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहे घरच्या घरी चिली पनीर. मी काही टिप्स सांगितले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि रेसिपीला लाईक करायचं आहे. नमस्कार सर्वांना, आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहे चिली पनीर. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. चिली पनीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पनीर. आता मी याच्यातले 200 ग्राम इतकं पनीर घेत आहे आणि हे पनीर असं आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत, चौकोनी काप करायचे आहेत बरं का. पनीर आपल्याला चौकोनी कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. मोठंच कट करायचं आहे. एक मोठं बॉल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण पनीर कट केलेलं त्या बॉलमध्ये घालायचं आहे. हे पहा, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, 3 चमचे कॉर्नफ्लोअर, आता याच्यामध्ये हलकसं पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला असं टॉस करून घ्यायचंय. हे पहा, अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, पनीरला सगळं साहित्य अगदी व्यवस्थित लागलेलं आहे. पॅन मध्ये तेल घालायचं आहे. तेल एवढं घालायचंय की पनीरचे तुकडे बुडतील एवढं आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचंय बरं का. खूप जास्त तेल घालायचं नाही आहे. आता तेल व्यवस्थित तापलंय का आपण चेक करूया. बघा, पनीरचा तुकडा वरती येतोय म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आणि करपत पण नाही आणि कडेल असं पॅनला खाली चिटकत पण नाही आहे. तर चला आपण याच्यामध्ये एक 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 तुकडा घालायला सुरुवात करायचा आहे आपल्याला. थोडस सटवून द्यायचं आहे आणि 1 मिनिटानंतर आपल्याला ह्याला हलवायचं आहे. आता बघा, आपण पनीर हलवूया. पनीर अजिबात आपलं खाली चिकटलेलं नाहीये, म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे पनीर पलटून घ्यायचंय बरं का. बघा, अशा पद्धतीने सारं पनीर मी पलटून घेतलेलं आहे. हा अजिबात पनीर आपल्या पॅनला चिकटलेला नाही आहे आणि बिलकुल विरघळलेलं नाही आहे, करपलेलं पण नाही आहे. हे पहा, मस्त असा कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. बाकीचं राहिलेलं पनीर आपण तळून घेऊया. हे बघा, आपलं पनीर तळून झालेलं आहे. खालच्या बाजूने 2 ते 3 मिनिटं आणि वरच्या बाजूने 2 ते 3 मिनिटं असं पनीर तुम्हाला तळून घ्यायचंय. बघा, किती मस्त कलर आलेला आहे. आता पॅन मधलं आपण तेल काढून घेऊया. पॅन मध्ये 4 ते 5 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये घालायचे 2 चमचे बारीक कट केलेला लसूण, 1 चमचा बारीक कट केलेला अद्रक आणि हे आपल्याला
मोठ्या गॅसवरतीच परतायचा आहे. एक मिरची बारीक कट केलेली, आणि ही सारी प्रोसेस आपल्याला मोठ्या गॅसवरतीच करायची. याच्यामुळं पनीरला स्मोकी फ्लेवर येणार आहे. आता अर्धा कप असा कांदा असे स्लाइस कट केलेले त्याच्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि हे चांगला परतून घ्यायच्यात. पुन्हा आपल्याला मोठा गॅस करायचा आहे. थोडस याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या गॅसवरती 2 मिनिटं हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आपण 2 मिनिटं कांदा परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे इतकं सोया सॉस घालायचं आहे. चिली सॉस घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळं आपण जे सॉस घातलेला आहे त्याची टेस्ट बॅलन्स होते. आता पाऊण वाटी शिमला मिरची आहे हिरवी, आणि थोडीशी पिवळी शिमला मिरची आणि थोडीशी रेड शिमला मिरची घातलेली आहे. या भाज्या आपल्याला चौकोनीच कट करून घ्यायच्या आहेत बरं का. चवीपुरतं याच्यामध्ये आपल्याला मीठ घालताना लक्षात ठेवायचंय की सोया सॉसला पण मीठ असतं, त्यामुळं मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे. आणि पुन्हा पाव चमचे इतके काळी मिरी पावडर घालायची आहे. 3 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. पाणी घालून त्याची पातळ पेस्ट तयार करायची आहे. पाववाटी पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं त्याच्या गुठळ्या विरघळून घ्यायच्या आहेत. ही पेस्ट घालायची आहे आणि गॅस असा पुन्हा आपल्याला मोठा करायचा आहे. 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे. आता तळलेलं पनीर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. गॅस आता आपल्याला मोठा ठेवायचा आहे. 2 मिनिटं पनीर याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं टॉस करून घ्यायचंय. चांगलं एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा, वरून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुसीत आपलं चिली पनीर तयार झालेलं आहे. चला, गरमागरम चिली पनीर स्टार्टर सर्व करूया. आपलं चिली पनीर स्टार्टर तयार झालेलं आहे. आपण टेस्ट करून बघूया की रेस्टॉरंट हॉटेल सारखं झाले का. खूप छान टेस्ट झालेली आहे, मस्त. या पद्धतीने जर तुम्ही चिली पनीर बनवलं तर हॉटेलला जायचं नक्कीच विसरून जाल.
आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. पुन्हा आपण भेटणार होतो असंच नवीन नवीन रेसिपी घेऊ. तोपर्यंत बाय बाय.